संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मागील 2-3 महिन्यांपासून सुरळीतपणे पैसे जमा होत नाहीत। याआधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम सुरळीतपणे जमा होत होती, परंतु मागील 2-3 महिन्यांपासून आपण पाहिले आहे की लाभार्थ्यांना पैसे मिळत नसल्याचे तक्रार लाभार्थी करत आहेत। याबद्दल एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यासाठी शासन निर्णय प्रकाशित झाला। त्यानंतर सांगण्यात आले की 2-3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल, परंतु प्रत्यक्षात मात्र लाभार्थी अजूनही वंचित आहेत किंवा प्रतीक्षेत आहेत। आता याबद्दल अपडेट समोर आली आहे की लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात, कारण सरकारकडून प्रोसेस सुरू करण्यात आली होती। प्रोसेस सुरू झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक संयुक्त बँक खाते असतं, त्या बँक खात्यावरती हे सर्व पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम डीबीटी द्वारे जमा करण्याची प्रक्रिया असते। परंतु या प्रक्रियेअंतर्गत नक्की अडलंय कुठं किंवा प्रत्यक्षात पैसे जमा का होत नाहीत याबद्दलची माहिती, तसेच पैसे जमा कधी होणार याबद्दलची तारीख देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मागील 2-3 महिन्यांपासून आपण सातत्याने पाहत आहोत की योग्य वेळेवर पैसे जमा होत नाहीत। लाडकी बहीण योजनेच्या आधीपासून ही योजना कार्यरत आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या आधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेवर पैसे जमा होत होते, परंतु सरकारवर सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर एक लोड किंवा बोजा आहे असे सर्व मंत्री देखील सांगत आहेत आणि त्यामुळेच याचा परिणाम लाभार्थी म्हणजे संजय गांधी लाभार्थी योजनेवर होत आहे का असा देखील प्रश्न आहे, कारण ते देखील लाभार्थी अत्यंत महत्वाचे आहेत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधारांना ही रक्कम दिली जाते। आता ही रक्कम 1500 रुपये महिन्याप्रमाणे केली, परंतु जमा मात्र पैसे होत नाहीयेत आणि हे पैसे जमा होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी देखील या ठिकाणी आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत थेट अपात्र करण्यात आल्यामुळे त्यांना त्याकडून देखील पूर्णपणे पैसे बंद झाले आहेत आणि आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे देखील पैसे हे वेळेवर येत नसल्याने महिलांकडून देखील मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे। एप्रिल महिन्याचे पैसे 5 ते 6 एप्रिलच्या आसपास जमा होतील असे देखील सांगण्यात आलं होतं, परंतु आज 20 एप्रिल असेल तरी देखील प्रत्यक्षात मात्र पैसे जमा झाले नाहीत। आता हे पैसे जमा कधी होणार आहेत याबद्दलची माहिती समोर आली तर तहसील अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात। आता हे देखील माहिती मिळाली आहे, याबद्दल देखील आपण 100% कन्फर्म सांगू शकतो का नाही, परंतु बच्चू कडूंच्या जे आंदोलन बच्चू कडूंनी केले होते त्यानंतर लाभार्थ्यांसाठी हा GR काढण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं आहे की 2-4 दिवसांमध्ये जर पैसे जमा झाले नाहीत तर आम्ही पुन्हा एकदा हा मोठा लढा उभा करू आणि निराधारांना त्यांचा हक्क आम्ही मिळवून देऊ। त्यांना पैसे हे रेग्युलर मिळलेच पाहिजेत। एक दिवस तुम्ही महिन्यातून फिक्स करा की ज्या दिवशी या निराधारांना पैसे मिळतील आणि त्यामुळेच सरकारवर देखील मोठ्या प्रमाणावर दबाव आहे आणि त्यामुळे 25 तारखेच्या आसपास हे पैसे जमा होतील। आता यामध्ये देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण GR मध्ये देखील पाहिली होती की हे पैसे हे फक्त डीबीटी द्वारे येणार आहेत, त्यामुळे ज्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे केवळ त्याच लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत। जानेवारी पासूनच ही प्रक्रिया त्या पद्धतीने कार्यरत आहे। आता अनेकांनी सांगितले की आम्हाला जानेवारी पासून पैसे आले नाहीत, कारण त्यामध्ये तुमचं असं झालं की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नाहीये। हा जानेवारी पासून शासन निर्णय काम करतो की ज्यामध्ये फक्त आणि फक्त ज्यांच्या आधार कार्डला बँक खातं ऑनलाईन लिंक दाखवतं किंवा सीडिंग म्हणतो आपण त्याला, सीडिंग दाखवतं, तर त्याच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळतात। आधी कसं होतं की आपण अर्ज करताना जे बँक खाते दिलं होतं त्या बँक खात्यावरही पैसे जमा होत होते, परंतु आता तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरच हे पैसे जमा होणार आहेत। अनेक लाभार्थ्यांचं असं देखील झालं आहे की त्यांनी अर्ज करताना वेगळं बँक खातं दिलं होतं, त्यांच्या आधार कार्डला बँक खातं वेगळं लिंक आहे आणि त्यामुळे त्यांचे पैसे हे आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये गेले आहेत ते देखील त्यांना माहिती नाहीये। त्यामुळे तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे याची देखील तुम्ही त्या ठिकाणी खात्री करून घ्यायची आहे, अन्यथा तुमचे पैसे दुसऱ्या बँकेमध्ये जात असतील आणि तुम्हाला ते माहिती देखील नसेल, त्यामुळे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या अथवा संलग्न असलेल्या बँक खात्यामध्येच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जाणार आहेत। ज्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्यांचे मिळून देखील पैसे जमा होणार आहेत। ज्यांना जानेवारी पासून पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांनी आता डीबीटी करून घेतला आहे त्यांना जानेवारी पासूनचे देखील पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुमचे पैसे कुठेही गेले नाहीत, परंतु तुम्हाला तुमची कागदपत्र क्लिअर असणं आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेटनुसार डीबीटी द्वारेच हे पैसे जमा होणार आहेत।
त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी नाहीये किंवा आधार कार्डला बँक खातं लिंक नाहीये त्यांना यावेळी देखील पैसे येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या आधार कार्डची बँक खाते लिंक आहे का याची खात्री करा, तरच तुम्हाला संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत। ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।